अहिल्यानगरात स्नेहाचा सुंदर क्षण. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची आमदार संग्राम जगताप यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट. पारंपरिक साडी चोळीने सन्मान. विकास निधीवरही सकारात्मक चर्चा. अहिल्यानगरच्या राजकीय आणि सामाजिक वातावरणात आज एक आनंददायी आणि उत्साहवर्धक क्षण पाहायला मिळाला. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देत संपूर्ण जगताप परिवाराशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी त्यांनी पार्वती काकींसह कुटुंबियांची आपुलकीने भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. भारतीय संस्कृती आणि परंपरेचा सन्मान राखत सुनेत्राताई पवार यांचा साडी चोळी देऊन सन्मान करण्यात आला. या प्रसंगामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान महापालिकेच्या विकास कामांसाठी नवीन निधी उपलब्ध करून देण्याबाबत नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना निवेदन सादर केले. शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध कामांवर सकारात्मक चर्चा झाली. याच वेळी स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आठवणींनाही उजाळा देण्यात आला. त्यांच्या कार्याची आठवण करत सुनेत्राताई पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि विकासाचा हा प्रवास जनतेच्या सहकार्याने अधिक वेगाने पुढे नेण्याचा विश्वास व्यक्त केला. स्नेह, परंपरा आणि विकासाचा संगम घडवणारा हा संस्मरणीय क्षण अहिल्यानगरच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात विशेष चर्चेचा विषय ठरला. सुमारे 600 कोटीची मागणी केलेली आहे. शहरातील जी प्रलंबित कामं आहेत, भुयारी गटार योजना किंवा शहरातल्या वेगवेगळ्या विकास कामासाठी मागणी केलेली आहे. आपल्या ताब्यातली ही महानगरपालिका आहे. आपण कसा फॉलोअप घेणार आहोत? काल पण मी आज बीडला जाताना नगरला थांबले होते, तेव्हा संग्रामभाई मला भेटले. तेव्हा काही नगरसेवकांची माझी भेट झाली आणि आज पण त्यांनी असा आग्रह केला की तुम्ही जाता जाता इकडे या. तेव्हा आज सगळेच नगरसेवक मला भेटले. त्यांनी एक निवेदन दिलेलं आहे निधीच्या मागणीसाठी. तर आपल्याला माहिती आहे की मागच्या वर्षी दादांनी अनेक प्रोजेक्टसाठी निधी दिला होता आणि ते प्रोजेक्ट आता जवळजवळ पूर्ण झालेले आहेत. काही प्रलंबित आहेत थोड्या निधीसाठी. तर नक्कीच आपण आपल्या ह्याच्यामधून त्या निधीची पूर्तता करण्यासाठी मी जरूर प्रयत्न करेन.